रायगडावर आजही वारा वाहतो, पण 6 जून आलं की तो वारा इतिहास सांगू लागतो. तो वारा सांगतो एका आईची गोष्ट, जिने आपल्या लेकराला फक्त राजा नव्हे तर रयतेचा रक्षक बनवलं. तो वारा सांगतो त्या मावळ्यांची गोष्ट, ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं रक्त या मातीत मिसळलं. आणि तो वारा सांगतो त्या शिवबाची गोष्ट, ज्याने लहानपणी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न संपूर्ण आयुष्य पणाला लावून पूर्ण केलं. 6 जून 1674 रायगडाच्या सिंहासनावर एक राजा बसला, पण त्या सिंहासनावर बसला होता प्रत्येक शेतकऱ्याचा विश्वास, प्रत्येक आईचा आशीर्वाद आणि हजारो वीरांच्या बलिदानाचा सन्मान. त्या क्षणी जिजाऊंच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे आनंदाचे होते, कारण तिचा शिवबा आज छत्रपती झाला होता. आज 350 वर्षानंतरही रायगडाचा प्रत्येक दगड, प्रत्येक पाऊलवाट आणि प्रत्येक भगवा ध्वज आपल्याला एकच गोष्ट सांगतो: राजे गेले नाहीत, ते प्रत्येक मराठी माणसाच्या स्वाभिमानात जिवंत आहेत. आणि खरंच जिवंत असतील तर कमेंटमध्ये जय शिवराय आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय नक्की लिहा.